श्री गणेशाय नमः. लक्ष्मीने विष्णूला विचारले, अधिक मासामध्ये 5 पर्वकाळ असे सांगितले होते. पूर्वी हेच पर्वकाळ कोणते आणि त्याचे फळ काय, त्याचा नियम काय, ते कधी पाळावे, त्याचं काय व्रत असतं, हे मला सगळं विस्तार करून सांगा. तेव्हा भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगू लागतात, प्रिये, अधिक मासाची 5 पर्वे येतात ती अशी: वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावास्या आणि द्वादशी. या 5 पर्व काळामध्ये जे लोक दान करतात, स्नान करतात, व्रत करतात, आचरण करतात किंवा भक्तीने भगवंताचं पूजन करतात, त्या सगळ्यांना त्यांचे सर्व पापांपासून मुक्त होऊन अंती वैकुंठामध्ये भगवंताची प्राप्ती होते. या उपासनेवर यमधर्म ब्रह्मदेवाला पौर्णिमेला प्रसन्न झाला आणि अमावस्येला पितृगण संतोष पावतात. द्वादशी व्रत सर्व पुरुषोत्तम देव प्रसन्न होतात. वैधृती योगावर स्नानाचं फळ आहे आणि व्यतिपात योगावर दानाचं फळ आहे. हे सगळं मिळून आपण जेव्हा जेव्हा हे स्नान दान कर्म करतो तेव्हा आपले समस्त पितृ संतुष्ट होतात, समस्त देवता संतुष्ट होतात आणि इह परत्र सर्व सुखांची प्राप्ती होते. असे हे अधिक मासातील जर व्यतिपात, पौर्णिमा, द्वादशी, पौर्णिमा आणि अमावस्या हे व्रत आले तर त्यावेळेस आपण स्वतःहून अन्य प्रकारचे दान न करता ह्या योगावर सर्व प्रकारची दानांची फळप्राप्ती होते. जे 12 महिन्यातील व्रत केल्या असता फळप्राप्ती होणार नाही ते पुरुषोत्तम मासाच्या एका वैधृती योगावर फळ मिळतं किंवा एका व्यतिपात योगावर दानाचं फळ आहे, एका पौर्णिमेला स्नानाचं फळ आहे, एका अमावस्येला पितृतर्पणाचं फळ आहे. असे हे व्रत जे जे लोक भक्तीने करतात त्यांना अखंड वैकुंठाची प्राप्ती होते. असा हा मधुर फळ देणारा गोड अध्याय या ठिकाणी भगवंतांनी लक्ष्मी मातेला सांगितला. पुढील अध्यायात कुठलं व्रत आहे, कुठलं फळ आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. तेव्हा आमच्यासोबत तुम्ही कनेक्टेड राहा. धन्यवाद.